मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या SG एम्पायरला. तर आज आपण पाहणार आहोत PM किसान योजनेचे पैसे 20वा हप्ता कधी येणार व कधी आपल्या खात्यावरती पडणार आहे. तर याची लवकरच आपली घोषणा जाहीर झालेली आहे. तर 2000 रुपये आपल्या लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, हेच तुम्हाला सांगायचं आहे. तर PM किसान योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये केव्हा येतील व केव्हा येतील हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर याची तारीख फिक्स झालेली आहे आपल्याला 14 एप्रिलच्या आधी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला 20वा हप्ता आपल्या खात्यावरती लवकरच जमा होण्यात येणार आहे. आणि PM किसान योजनेसोबतच आपल्याला लवकरच अजून योजना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता आपण बघू कसा हप्ता आपण चेक करू शकतो आपल्या गुगलवरती. तर सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे सर्च टू बटनवर आणि PM किसान म्हणून सर्च करायचं आहे. PM किसान सन्मान निधी योजना हे आल्यानंतर आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर अशी वेबसाईट आपल्याला समोर ओपन होईल. ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रोल करून खाली काही नाही करता येईल, OTP घेऊन आपल्याला फार्मर रिसेट करायचं आहे. तर आपण बघू शकता मी जे स्क्रीनवर दाखवत आहे ते तुम्हाला करण्यासाठी मी सांगत आहे. तर हे केल्यानंतर तुम्ही बघू शकता की जर आपण असंच झालं तर आपण नेक्स्ट टाईम आपण व्हिडिओ मोठा बनवू. तर याच्यामध्ये आपल्याला फरक आहे की बेनिफिटरी लिस्ट म्हणून आपल्याला एक लिस्ट दिलेली असते बेनिफिटरी. इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आणि सब डिस्ट्रिक्ट नंतर आपल्याला इथं बँक सिलेक्ट करून विलेज सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तर विलेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं जेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला फुल असं नेम येऊन जाते जस्टिनचे. आणि जर आपल्याला ह्याच्या पुढील जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करताही, नाहीतर माहिती कळणार नाही. तर तुम्ही बघू शकता की इथं किती प्रकारे अशी लिस्ट आलेली आहे, मीडियम, स्मॉल असे खूप असे इथं लिस्ट आलेली आहे. तर तुम्ही बघितल्याप्रमाणेच की आता आपण सर्वात खाली आलेलो आहोत. तिथं आपल्याला 7 लिस्ट पाहायला मिळणार आहेत. 7 लिस्टमधील आपलं नाव आले का नाही ते चेक करण्यासाठी आपण चेक करू इथं. आणि जर तुमचं इथं नाव आलेलं नसेल तर दुसरीकडे पण तुमचं नाव आलेलं असेल हे तुम्ही लवकर चेक करा. आणि हे निधी जे आहे ती ज्याच्याकडे शेत आहे 1 2 एकर त्याच्यासाठी ही सन्मान निधी योजना दिलेली आहे आपल्या भारत सरकारद्वारे. तर आपल्याला बाहेर यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठं क्लिक करायचं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर आपल्याला असा काही PM किसान योजना बँक खाते आपल्याला 14 फरवरीपासूनच आपल्याला म्हणजेच 24 फरवरीपासून आपल्याला बँकेत जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही हे बघितल्यापासून आपण 7 ते 13 आपण अशी लिस्ट पाहिली आहेत बेनिफिटरी लिस्ट. तर आता आपण पुढे बघितल्याप्रमाणे आपण याची नो युअर स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. नो युअर स्टेटसवरती नंतर इथं इंटर रजिस्ट्रेशन नंबर क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर क्लिक करायचं आहे. आणि इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर किंवा मोबाईल नंबर शिव आपल्याला इथं रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर आपल्याला काही असा ग्लो बघायला भेटणार आहे. इंटर रजिस्टर नंबर नंतर कॅप्चा जेट OTP घेऊन आपण इथं OTP घेऊन आपण इथं डाटामध्ये एंटर केलेला आहे. आणि इथं भेटल्याप्रमाणे पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये आपण पोचलो आहेत आता. आणि इथं सर्व तुमची लिस्ट म्हणजेच इलॅबिलिटी स्टेटस, लेटेस्ट इंटेलिजंट डिटेल्स आणि इथं सर्व काही तुम्हाला इथं दिसून येतं. हे सर्व तुम्ही बघितल्याप्रमाणेच तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला हे माहीत नसेल तर मला पर्सनल DM करा किंवा लाईक, कमेंट, शेअर करा. तुम्हाला मी नक्की सांगणार कसे करायचं हे. तर आपण हे बघितल्याप्रमाणेच इथं KYC स्टेटस इथं आपल्याला येस म्हणजे सक्सेस झालेलं दिसलेलं आहे आपल्याला आता. आणि इथं ही जी KYC आहे आणि जी इथं लँड सेटलिंग आहे ते तुम्ही दोघंही येस जर आला असेल तर सक्सेस झालेली आहे किंवा इथं नो आले असेल तर तुम्हाला ती रिपीट करावी लागणार आहे. तर एवढंच बघा तुम्ही की आणि आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटससुद्धा इथं येस दिसलं पाहिजे. कारण इथं जी लँड सेंडिंग आणि इथं आधार बँक अकाउंट सेंडिंग जी आहेत ती तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहेत. आणि हे नसतील तर तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत. तुम्ही हे बघून चाला. तुम्ही बघितल्याप्रमाणे बघू शकता की आपल्याला इलॅजिबिलिटी स्टेटस आपल्याला इथं सगळं आपलं सक्सेस झालेलं आहे. तर तुम्ही आपण पुढच्या ह्याच्याकडे वळू शकता. आणि KYC स्टेटससुद्धा आपल्याला सक्सेस झालेला आहे मित्रांनो. तर ही सेवाची आपल्याला सक्सेस झालेली आहे. तर याच्याद्वारे तुम्ही पता लागू शकता की तुमची बँक खातं जे आहे ती कोणत्या
म्हणजे आधार लिंक जो आहे तो कोणत्या खात्याशी लिंक आहे आणि कोणत्या खात्यावरील पैसे आपल्याला PM किसान योजनेचे पैसे आपल्याला पडणार आहेत. तर एवढं सारं तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. आज जर तुम्हाला माहिती जर आपली चांगली वाटत असेल तर तो आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण बघू शकता की इथं आधार बँक शेडिंग्सद्वारे आपल्याला इथं बघण्यात येत आहे आणि ह्याच्यानंतर जर गेलं तर लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स इथं 18 झालेला आहे आणि आपला आधार क्रेडिट नंतरच नेम, UTR नंबर, क्रेडिट ऑन हे सर्व आपल्याला डिटेल्स इथे भेटणार आहेत आणि तुम्हाला हे सर्व कसं वाटतंय ते नक्की सांगा आणि इथं तुम्हाला जी माहिती आहे ती भरून पाहिजे आणि एवढं सारं केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचे पैसे केव्हा व कधी पडणार आहेत आणि नाव इलिजिबिलिटी आहे का नाही, आधार स्टेटस आहे का नाही, ते तुम्ही सर्व इथे बघू शकता PM किसान योजनेवरती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. SG एम्पायरला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.